हॅलो फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो. तर आता आपण इथे काही जे इम्पोर्टंट सायन्स वनचे न्यूमेरिकल्स आहेत ते सगळे बघणार आहोत. तर मी हा जो व्हिडिओ सोल्युशन आहे हा जवळपास तिन्ही भाषांमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. बट स्पेसिफिकली इंग्लिश आणि मराठीचं मी प्रामुख्याने वापर करेल, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हे सोल्युशन समजावेत. ओके, सो आय विल ट्राय टू एक्सप्लेन ऑल दिस solutions in a easier manner, so it will be very easier for you people to understand the steps and the numericals. Okay, so what we are doing here, आपण इथे जे 2019 पासून 2023 पर्यंत जितके काही सायन्स वनचे न्यूमेरिकल क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारण्यात आले होते त्यांचे सोल्युशन्स आपण बघणार आहोत आणि त्यांना कसं सॉल्व्ह करायचं ते आपण बघणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की बेसिकली न्यूमेरिकल्स म्हटलं तर केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स तुमच्या सिलेबसला तितके नाही आहेत किंवा नाहीच आहेत. सगळे जे न्यूमेरिकल असणार आहेत ते फिजिक्सशीच रिलेटेड असणार आहेत. तर आपण असं म्हणूया की आपण फिजिक्सचे न्यूमेरिकल PYQs सॉल्व्ह करतो आहोत किंवा आपण सायन्स वनचे न्यूमेरिकल्स बघतो आहोत. फाईन, सो वी विल स्टार्ट हिअर. तर हा व्हिडिओ सोल्युशन प्रॉपरली शेवटपर्यंत बघा. मी सुरुवात 2019च्या क्वेश्चन्सपासून करतोय आणि शेवटी आपण 2023च्या क्वेश्चन्सपर्यंत पोहोचूयात. ओके, काही क्वेश्चन राहून गेले असतील. मी पूर्ण काळजी घेतलेली आहे की कोणताही क्वेश्चन मिस होऊ नये. तरी पण तुम्हाला काही एखादा क्वेश्चन मिस झाला असं वाटत असेल तर मला सांगा, मी त्याचं एक्सप्लेनेशन परत देईल आहे. आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला मदत होईल. सो वी विल स्टार्ट हिअर द न्यूमेरिकल सोल्युशन बिकॉज न्यूमेरिकल्स येणं खूप महत्त्वाचं आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन ऑन द स्क्रीन. That is the question of 2019. Okay, it is the question of the 2019 March. ओके, तर काय दिलेलं आहे, रे ऑफ लाईट. आता हा क्वेश्चन मी MCQचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सगळे प्रिव्हियस इयर MCQ क्वेश्चन सायन्स वनचे मी कव्हर केले आहेत. त्याचा व्हिडिओ पण मी यूट्यूबला टाकलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला MCQची पूर्ण रिव्हिजन होऊन जाणार आहे. तर त्यात आता हा एक न्यूमेरिकल MCQ होता म्हणून तुम्ही परत घेतलेला आहे. रे ऑफ लाईट मेक्स अन अँगल 50 डिग्री विथ सरफेस S1. एक सरफेस S1 आहे. सिम्पली आपण पटपट सॉल्व्ह करूया. आणि यावर एक लाईट फॉल होते. ती लाईट काय करते, ती लाईट रे काय करते, हे S1 सोबत 50 डिग्रीचे एक सरफेस क्रिएट करते. नाव विथ अ ग्लास स्लॅब. हा जो S1 सरफेस आहे ग्लासचा आहे आणि हे आहे एअर असं आपण कन्सिडर करूया. तर एअर मीडियममधून ग्लास इंटरफेसवर तो लाईट इंटरसेक्ट होतो, काय होतो, इन्सिडेंट होतोय लाईट रे. फाइंड इट्स द अँगल ऑफ इन्सिडन्स. आता अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय, तर अँगल बिटवीन द नॉर्मल. तर असं एक नॉर्मल आपण ड्रॉ करूया. सो अँगल बिटवीन द नॉर्मल अँड द इन्सिडेंट रे म्हणजे हा अँगल असायला पाहिजे, त्याला आपण थीटा घेऊया. बेसिकली आपल्याला माहिती आहे नॉर्मल ही प्रत्येक ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नॉर्मल यूज टू बी द perpendicular to the surface. So can I say this angle is a 90 degree? So that complete angle will become the 90 degree. So I can say it is a 90 degree. But in that 90 degree angle, this theta and this 50 degree angle are included. Yes or no? So आपण असं लिहूया 50. सो काय येणार, त्यामुळे ये हो जाएगा थीटा इक्वल टू 90 मायनस 50. सो दिस विल बिकम 40 डिग्री. What is this 40 degree? It is the angle between the incident ray and the normal. So can I say it is the angle of incidence? Can I say it is the angle of incidence? Yes. So we can say that the angle of incidence is 40 degree. So apply answer in our answer B, option B, that is 40 degree. Now the next question that is given on the screen is related with the effects of electric current, or we can say heating effect of electric current. तर बघा काय दिलंय, 2 tungsten bulb of the power 50 watt and 60 watt work on a 220 volt potential difference. आता आपण काय केलं, 2 टंगस्टन बल्ब आहेत, त्यांचे पॉवर आपल्याला दिलेत. जेव्हा पण तुम्हाला व्हॅल्यू वॅटमध्ये असेल म्हणजे ते समजायचं पॉवर आहेत. ओके, आणि P2 इज ऑल्सो गिवन, दॅट इज 60 watt and then the potential difference supplied to them is 220 volt if they are connected in a parallel. if they are connected in a parallel. आता काय केलं आपण, ह्या जे बल्ब्स होते ह्या बल्बचा आपण पॅरलल मध्ये कनेक्ट करून दिलं. तर सपोज मी म्हणतो की इथे जो आहे तो इथे बल्ब 1 आहे. सो इथे B1 and this is the bulb B2. Yes, and they are connected in parallel with a battery of 220 volt. Okay, so what is happening here is that they are connected in parallel. How much current will flow in the main conductor? How much current will flow in the main conductor? म्हणजे हा जो मेन कंडक्टर आहे इथून करंट किती फ्लो होणार, तर आपल्याला टोटल करंट काढायचं आहे. काय काढायचं आहे, टोटल करंट आपल्याला काढायचं. Now as we have seen in our syllabus that the power consumed by any bulb or any electrical device can also be written as VI. Yes, VI. Now there are the two bulbs. So in these two bulbs, two currents are flowing. From the bulb 1 there is a current I1, from the bulb 2 there is a current I2.
that is flowing. Okay, and because of that, what will happen, there will be the separation of the current at these 2 points, and we have to individually calculate the both current, and then we will going to add them just like this. Means मला I काढायचं आहे, तर मला I1 आणि I2 आधी काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याच्यासाठी आता मी कसं काढणार, तर हा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू VI. P इज इक्वल टू VI काय एक फॉर्म्युला आहे. त्यानुसार मला बल्ब B1 मधून म्हणजे पहिल्या बल्बमधून पास होणारं करंट फाइंड आउट करायचं. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार मी कसं करणार, मी लिहू शकणार I1 इक्वल टू P1 अपॉन V. आता V का लिहितो, V1 का नाही, कारण V सेम आहे दोघांसाठी. V काय आहे इथे बघा, सेम आहे, कारण ते पॅरललमध्ये आहेत. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, सेम असतो. मग इथे P1 किती आहे, 50 वॅट, आणि व्होल्टेज किती, 220 वोल्ट. ओके, याला आपण असंच ठेवूया सध्या. तसंच सिमिलरली आपण I2 काढू शकतो. सिमिलरली I2 कसं काढणार, मग ह्या फॉर्म्युल्यानुसार परत हा होणार P2 अपॉन V, आणि P2ची व्हॅल्यू किती आहे, P2ची व्हॅल्यू आहे अगेन 60 वॅट, आणि V आहे 220. याला इक्वेशन नंबर 2 देऊया. Therefore, now I got the two values, that is I1 equal to 50 upon 220 and I2 equal to 60 upon 220. Now what I will do, I will find out the total current, that is I equal to I1 plus I2. Why? Because in parallel the current gets separated into its two components. So what is the I1 here, it is a 50 upon 220 plus what is this 60 upon 220. So I am writing here, you can observe properly, denominator is constant or common we can say, so I can directly add them. So it is 110 upon 220, 0 cancel, 11 1s are 11, 11 2s are 22, that is 1 by 2. So what will be my answer, 0.5 ampere. So what is the total current in the main conductor or in the main wire is 0.5 ampere. तर अशा प्रकारे हा आपला फाइनल आंसर असेल. ये हमारा होगा फाइनल आंसर फॉर दिस गिवन क्वेश्चन. ओके, now we have given the another question from the same year, that is 2019 board exam. Okay, now what is the question, that question deals with the free fall, or we can say from the gravitational chapter. आता जेव्हा पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करणार तेव्हा जो काही गिवन तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही प्रॉपरली लिहा, त्यावर तुम्हाला हाफ मार्क मिळतो. तुम्हाला न्यूमेरिकलचा फॉर्म्युला, जरी न्यूमेरिकलचं टोटल कॅल्क्युलेशन येत नसेल पण फॉर्म्युला माहिती असेल तर तोही लिहा, त्यावरही तुम्हाला हाफ मार्क मिळेल. सो अ मेटल बॉल, हा पण परत 2 मार्काचा क्वेश्चन आहे. अ मेटल बॉल ऑफ मास 5 kg, सो मास मी लिहून घेतो 5 kg. ओके, फॉल्स फ्रॉम द हाईट दॅट इज 490 मीटर. Okay, how much time will it take to reach the ground? How much time will it take to reach the ground? We have to take the value of G, that is 9.8 meter per second. असं घ्यायचं आहे, सिम्पल. ओके, नाव आता सॉल्व कसं करायचं हा क्वेश्चन, तर बेसिकली आपल्याला काय काढायचं, टायमिंग काढायचं. हा फ्री फॉलचा क्वेश्चन आहे. सो वी विल रिकॉल द ऑल फॉर्म्युलेज ऑफ द फ्री फॉल इन टर्म्स ऑफ द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन और न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. सो असा फॉर्म्युला तुम्हाला ऑब्झर्व करायचं ज्यामध्ये टी आहे. सो आपल्याकडे 2-3 फॉर्म्युलेज आहेत. एक आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एक आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता आपल्याला वेलॉसिटीज दोन्ही नाही दिले आहेत, तर आपण सध्या तो काही कन्सिडर करू शकत नाही फॉर्म्युला. अजून एक आहे 2as इक्वल टू काय, 2as इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, 2as इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर असा एक फॉर्म्युला आहे. आणि हा एक आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तर यामध्ये बघा यू म्हणजे काय असेल, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आपली असते 0. तर मग हा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो का, कारण इथे वेलॉसिटीज जास्त नाही आहेत आणि त्यामुळे मला हा फॉर्म्युला यूज करता येईल आणि तो सोपा असेल. सो आय विल गोइंग टू यूज द सेकंड लॉ ऑफ इक्वेशन, लॉज ऑफ सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. नाउ इन दिस formula we have to consider the condition of the free fall. So for that I will write here what is the displacement or distance. So I will write here h now for the free fall, u that is the initial velocity. Basically in the free fall motion initial velocity is always used to be 0. Initial velocity is always used to be 0 because whenever object is falling from the upper position to the ground, initially it has the velocity 0. So and this is the height and it will have some significant velocity at before reaching the ground, that is v. Okay, so u t plus half a t square. आता in place of a I will write g, that is a acceleration due to gravity. Fine. Now as I have told you here the v is 0, so this term will become 0 plus 1 upon 2. Acceleration due to gravity we have given the value, that is 9.8. and this is t square as it is, that we have to calculate. It is 9.8. what is the height here, 490.
height here 490. Okay, fine. Now what is happening here, that object is falling and just reaching the ground, so it will cover the total distance, that is 490 meter. Yes, fine. So because of that, what will be there, it will be 490 equal to 1 by 2 multiplied by 9.8 multiplied by t square multiplied by t square. Fine. आता मला टायमिंग काढायचं आहे. I have to calculate the timing, so I will transfer each and everything on thing on the another side. So it will become 490 multiplied by 2. Yes, and then it will be 9.8. Now I will check whether the 9.8 is the factor of the 490 or not. So I will just try to multiply the 9.8 by 5. Why? Because it is a 490, so I will try to multiply it. 9 5s are 45, 45 and 4 490. Yes, it is there. So it is 9.8, so I will add the 0 on upper side, so it will become 50 multiplied by 2, that is a t square, that is 100. So what is the value of t square? That is 100. Now I want the value of timing, so what I will do, I will find out the root of 100, and that is equal to 10. So I can say that time required to reach that object, metallic object, to the ground is 10 seconds. So that will be my final answer. What we have done, आपण काही केलं नाही, इथे फक्त इक्वेशन्स ऑफ मोशन यूज केले आणि फ्री फॉलचं कन्सेप्ट यूज केला आणि आपल्याला डायरेक्टली आन्सर मिळालं. This is the another question from the again 2019 March paper. So Surabhi from standard 10 uses a spectacle. The power of the lens of her spectacle is 0.5 diopter. Now power of a lens is given in the positive, that is 0.5 diopter, that is the power of the lens of her spectacle. Then identify the type of lens used in her spectacle. आता बघा, तिच्या लेन्सचं जे पॉवर आहे ते पॉझिटिव्ह आहे, कारण इथे आपल्याला निगेटिव्ह साईन नाही दिलाय. तर जेव्हा पण पॉवर हा काय असतो, पॉझिटिव्ह असतो, याचा अर्थ ती लेन्स कोणती असते, कॉन्व्हेक्स लेन्स असते. काय असते, कॉन्व्हेक्स लेन्स. So the answer of the first sub question will be convex lens. Okay, the type of lens used for her spectacle is convex. Now identify the defect of vision Surabhi is suffering from. Now the convex lens is used for hypermetropia. She suffered from farsightedness, or we also say hypermetropia. So that will be the second answer of the sub question. So the defect of vision by which she is suffering from is hypermetropia. Now in the third sub question, what is asked, आपल्याला काय विचारले, फोकल लेंथ काढायची. आता फोकल लेंथ काढणं खूप सोपं असतं. फोकल लेंथ काढण्यासाठी आपण काय करतो, फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1/पॉवर. वाय? बिकॉज पॉवरचा फॉर्म्युला असतो 1/f. तर आता पॉवर जो आहे तो किती आपल्याकडे, 0.5 डायप्टर. 0.5 डायप्टर आहे. पुट केली व्हॅल्यू मी पटकन, आणि मग हे होणार 0. ओके, आणि हे 5, हे किती आलं, 5. सो 10/5 म्हणजे 2. हे 2 मीटर आलं. किती आलं, 2 मीटर. याचा अर्थ आहे 200 सेंटीमीटर. हे काय असेल, 200 सेंटीमीटर काय असेल, त्याची फोकल लेंथ असेल. कशाची, त्या स्पेक्टॅकलची किंवा त्या लेन्सची फोकल लेंथ असेल 200 सेंटीमीटर. सो आय होप दॅट यू गॉट दिस क्वेश्चन. This is one simple numerical question in which the 3 sub questions were involved. In this way we can obtain the 3 marks easily. आता आपण एक दुसरा क्वेश्चन बघतोय. हा जुलै 2019चा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन खूपच इम्पॉर्टंट आहे, तुम्ही लक्ष द्या, कारण यामध्ये थोडं लॉजिकल गोष्ट विचारलेली आहे. क्वेश्चन हार्ड नाही आहे, पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण असं म्हणूया. सो वी विल गोइंग टू सी द सोल्यूशन ऑफ दिस क्वेश्चन. ये क्वेश्चन हम देखते हैं कैसे सॉल्व करना है. ये क्वेश्चन ग्रेविटेशन चैप्टर से स्पेस मिशन जो चैप्टर है हमारा, एस्केप वेलोसिटी जहाँ आता है, उससे रिलेटेड है. सो आई होप कि आपको क्वेश्चन अच्छे से दिख रहा होगा. नाउ लेट्स सी हाउ टू सॉल्व दैट क्वेश्चन. Mass of a planet is 8 times the mass of Earth. If I say the mass of Earth is me, there is another one planet which having the mass mp, but the mass of that planet is 8 times of mass of Earth. So I will write 8 multiplied by me. Now its radius means radius of what? Radius of that planet p is twice the radius of Earth. I will take the radius of Earth as a RE. So the radius of the planet will become 2RE. Yes, clear? Now what will be the ratio of escape velocity of Earth to the escape velocity of planet? So what we have to calculate? We have to calculate the ratio of escape velocity of the Earth to the escape velocity of the planet. So
फॉर दॅट आता आपल्याला काय करावं लागेल, सिम्पली याच्यासाठी आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीचं काय माहिती पाहिजे, फॉर्म्युला माहिती पाहिजे. तर एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो, तुम्हाला शिकवलं गेलं असेल, तुम्ही रिव्हिजन केलेली असेल, तर 2gm अपॉन आर. 2gm अपॉन आर. इथे एम काय आहे, मास आहे जो प्लॅनेट आहे त्याचा, आणि रेडियस जो प्लॅनेट आपण कन्सिडर करणार आहोत. मग अकॉर्डिंग टू द क्वेश्चन मी काय लिहिणार, अकॉर्डिंग टू क्वेश्चन असं असेल की हा जर जनरल फॉर्म्युला असेल तर त्यामध्ये एस्केप व्हेलॉसिटी ऑफ अर्थ मला काढायची असेल तर कसं लिहिणार, 2 कॅपिटल जी. व्हॉट इज कॅपिटल जी, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि आपण मास ऑफ अर्थ घेतलं एम ई, आणि रेडियस ऑफ अर्थ आहे आर ई. हा इक्वेशन नंबर 1 होईल. सिमिलरली escape velocity of the planet P will be 2 capital G, mass of the planet and radius of the planet. इतकं सोपं आहे. पण आता बघा, मी ह्या एम पीच्या जागी मी 8 ME पण घेऊ शकतो. सो आय विल टेक 8 ME, and then in place of the RP I will going to take the 2RE. I will going to take the 2RE. Okay, that is a multiplication, 2 multiplied by RE. 2 will get cancelled automatically. Fine. लिहिणार आता काय उरतं, VP इक्वल टू किती आलं, 8gme अपॉन RE आलं. आणि मग आता 8ला पण कसं लिहू शकतो, 4 मल्टिप्लाइड बाय 2 होतो. तर 8ची बेसिक व्हॅल्यू असते बघा, हे रूटमध्ये आहे. तर तुम्हाला जर माहिती असेल तर 8ला आपण लिहू शकतो 4 × 2. काय लिहू शकतो, 4 × 2. 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2चा. So I will write 2√2. So I will going to write it here as a 2√2. Capital G will be as it is. This is ME upon RE. What is this? Under root 2gme upon RE. That is the value of V that you can see in the equation number 1. So from the equation number 1, I will say this whole value means escape velocity of Earth from equation 1. So now I have to calculate the ratio. So this is VP equal to 2V. Now I will write here itself. Now what is the final answer that we have to calculate, VE upon VP. I will write here VE as it is. What is the value of VP from this 2VE? VE will get cancelled. What is remaining, 1/2. So what is the ratio, 1/2. हा आपला फायनल आन्सर असेल या क्वेश्चनचा. म्हणून हे जे एक्सप्रेशन होतं त्याचं आन्सर हे 1:2 इतकं येणार, आणि अशा प्रकारे आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. तर अशा प्रकारे प्रॉपरली सॉल्व करायचं. क्वेश्चन काही खूप हार्ड नसतो, फक्त तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे, कन्सेप्ट माहिती असला की तुम्ही सॉल्व करू शकता. नाउ वी हॅव गिवन द अनदर क्वेश्चन दॅट इज रिलेटेड विथ द ग्रॅव्हिटेशन अगेन. हा पण क्वेश्चन आहे जो इक्वेशन्स ऑफ मोशननी आपल्याला सॉल्व करायचा आहे. आणि यामध्ये so now it is given that an object is thrown vertically upward, reaches a height of 500 meter. एक ऑब्जेक्ट आहे जो वर फेकला जातोय, किती हाईट पर्यंत, 500 मीटर हाईट पर्यंत. सो इनिशियली त्याची काहीतरी वेलॉसिटी असेल ज्याला आपण U कन्सिडर करूया. फायनली जेव्हा तो ऑब्जेक्ट वर पोहोचतो तेव्हा त्याची फायनल वेलॉसिटी होते 0. हे आपल्याला माहिती पाहिजे. टोटल हाईट आहे आपली h, टोटल डिस्टन्स जो आहे आपला वर्टिकल तो आहे h. So now what is the initial velocity? What we have to calculate? आपल्याला initial velocity calculate करायची. सोबतच how long will the object take to come back to the earth? त्या ऑब्जेक्टला आता अर्थ पासून म्हणजे अर्थवरून वर गेला, वरून आता खाली यायचं, म्हणजे त्याला पूर्ण टोटल टायमिंग काय करायचं आहे, जो लागणार आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूयात की अप म्हणजे वर जाण्यासाठी किती टायमिंग लागतो ते आपण बघू. हे सॉल्व कसं करायचं सिम्पली, तर h म्हणजे डिस्टन्स तुमच्याकडे दिलेलं आहे, तुमच्याकडे एक फायनल वेलॉसिटी दिलेली आहे. सो आपण काय करणार की आता यामध्ये सिंपल इक्वेशन ऑफ मोशन परत चेक करणार. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे v इज इक्वल टू u प्लस एटी. v इज इक्वल टू u प्लस एटी. हां, जीची व्हॅल्यू पण तुम्हाला कन्सिडर करायची, दॅट इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता जेव्हा तुम्ही v इज इक्वल टू u प्लस एटी बघता तर तुम्हाला त्यामध्ये कळतं की टायमिंग तुम्हाला माहिती नाही आहे, तर तुम्ही तो इक्वेशन यूज करू शकत नाही. पण थर्ड इक्वेशन, आता सेकंड इक्वेशनमध्ये पण टाईम आहे आणि टाईम आपल्याकडे आहे नाही. सो वी कांट यूज द फर्स्ट 2 इक्वेशन. सो वी विल गोइंग टू टेक द हेल्प ऑफ द थर्ड इक्वेशन, दॅट इज 2gs इक्वल टू v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. हिअर द v इज 0, हिअर द v इज 0 and 2g. What is the value of g? 10. Now this g will be taken as a negative because object is thrown upward. It is in the opposite direction of the gravitational force. So I will write here minus
and then what is the distance, that is h, 500 meter, and what is the value of v, that is 0, and it is the initial velocity u square. So I will write here now minus u square equal to this will become 20, and that is 5, so it will be 100, and then this will be 10,000. okay, fine. So again there is a sign, that is minus, so minus sign will get cancelled here. Yes, so what is remaining here, u equal to under root 10,000. so I can simply write it as 100. yes, so my initial velocity is 100 meter per second. That will be my first answer, or first solution. Now I will go for the timing. okay, I will go for the timing. आता टायमिंग काढायचं आहे, म्हणजे नेमकं काय काढायचं आपल्याला, की वर जातानाचं टायमिंग आणि खाली येतानाचं, असं दोन्ही टायमिंग. तर सुरुवातीला आपण काय करणार, फक्त अपवर्ड मोशनचं एक टायमिंग घेणार. नाव फर्स्ट इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस ए टी, यामध्ये ए म्हणजे काय असेल आपला, जी असेल आता u प्लस ए टी. सो इन दिस केस आता तुम्हाला v पण माहिती आहे, u पण माहिती आहे, तर तुम्ही टाइम कॅल्क्युलेट करू शकता. सो फॉर कॅल्क्युलेटिंग द टायमिंग व्हॉट आय विल राईट, दिस विल बिकम v मायनस u upon g, and that will be time. Now it is for only upward motion, so I will write here in such a way. v, how much was v, 0. u किती आहे तुमच्याकडे, 100 लिहिलं बरोबर, आणि g ची व्हॅल्यू किती आहे, 10. अगेन g काय घेणार, मायनस, कारण तुम्ही अपवर्ड चाललात, वर चाललात. सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुमचं मायनस असेल, ही t अपवर्ड. सो टाइम फॉर गोईंग ऑन द अपवर्ड पोझिशन मीन्स बाय फॉर कवरिंग द 500 मीटर डिस्टन्स विल बी 100 divided by 10, मायनस कॅन्सल होऊन जाणार. सो व्हॉट इज हियर 10 सेकंद. हाऊ मच इट इज 10 सेकंद. सो 10 सेकंद हा जो टायमिंग आहे हा अपवर्डसाठी आहे, मग तितकाच वेळ त्याला खाली यायला लागणार. सो टोटल टाइम टू रीच बॅक टू द अर्थ विल बी 2 multiplied by t up, that is equal to 2 multiplied by 10, or we can say 20 सेकंद. तर टोटल टायमिंग किती लागणार, 20 सेकंद. हा आपला फायनल सोल्युशन असेल. सो दॅट विल बी द टाइम विच विल बी टेकन बाय द पर्टिक्युलर ऑब्जेक्ट टू कम बॅक टू दी अर्थ आफ्टर थ्रोविंग इट इन दी अपवर्ड डिरेक्शन. फाईन. दिस इज द अनदर वन न्यूमेरिकल क्वेश्चन फ्रॉम द 2019. तर तुम्ही यावरून कल्पना करू शकता की किती सारे क्वेश्चन्स 2019 मध्ये न्यूमेरिकल क्वेश्चन फिजिक्समधून विचारण्यात आले होते. नाउ व्हॉट इज गिवन देअर, डॉक्टर प्रिस्क्राईब अ लेन्स ऑफ हॅव्हिंग अ पॉवर 1.5 डायोप्टर. डॉक्टरने एका व्यक्तीला 1.5 डायोप्टरच्या पॉवरची लेन्स प्रिस्क्राईब केली. पॉवर कसं आहे, पॉझिटिव्हमध्ये, म्हणजे कोणती लेन्स असेल ही, नक्कीच कोणती लेन्स असेल, कॉन्व्हेक्स लेन्स. So convex lens has the focal length positive, so its power is positive. What will be the focal length of a lens? What will be the focal length of a lens? We know that focal length of a lens can be calculated as the reciprocal of the power. So I will find the answer of first sub question, focal length. What is the power here, 1.5. What is power here, 1.5. So I will just write 100 upon 15, 10 upon 15, so that will be 2 by 3, or we can say it is 0.666, or I can say simply 66.67 centimeter will be the focal length of that particular convex lens. So f will be equal to 66.67 centimeter. Now what is this another sub question, what type of the lens? That will be the convex lens, simply मी आधीच सांगितलं. And what must be the defect of vision? And defect of vision, what will be that? In which defect the convex lens is used for the correction or for the spectacle? That is a hypermetropia. So the defect will be hypermetropia. Yes, that is also called as a farsightedness. Fine. So in this way we can solve the 3 sub questions and can get the full 3 marks. नाउ आता जो हा क्वेश्चन आहे हा हीट चॅप्टरचा क्वेश्चन आहे. इन दिस क्वेश्चन, and this question was asked in the 2020 March board exam. Okay, so what is given in this question, how much heat energy is necessary? आपल्याला हीट एनर्जी काढायची आहे. कशासाठी? नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ अ 5 kg वॉटर आहे, 5 किलो किंवा 5 kg किलोग्रॅमचं वॉटर आहे, त्याचं आपल्याला टेम्परेचर राईज करायचं आहे
20 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. सो कॅन आय डायरेक्टली कॅल्क्युलेट द डेल्टा टी दॅट इज चेंज इन टेम्परेचर और राईज इन अ टेम्परेचर दॅट विल बी इक्वल टू 100 मायनस 20. सो आय कॅन सी इट इज 80 डिग्री सेल्सिअस. तर त्याचं टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअसने आपल्याला वाढवायचं आहे. सो आपल्याला किती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी लागेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर वी नो दॅट आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. जो माहिती नसेल तर आत्ता मी तुम्हाला सांगतोय, माहिती करून ठेवा. दॅट इज अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ एनी ऑब्जेक्ट दॅट इज इक्वल टू MC डेल्टा टी. तर सर सी काय आहे? सी आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो बेसिकली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जी असते वॉटरची किंवा आईसची ती असते सी इक्वल टू 1 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस. तर मग सी आहे. ही तुम्हाला कदाचित दिलेली असेल क्वेश्चनमध्ये, नसेल दिलेली तरी लक्षात ठेवायची. मास किती आहे? 5 kg. सगळ्या गोष्टी SI युनिट्समध्ये पाहिजेत किंवा सारख्या युनिफॉर्म युनिट्समध्ये पाहिजे. चेंज इन सी किती आहे तुमचं? 1 आहे. चेंज इन टेम्परेचर आहे 80. सो वी विल जस्ट मल्टिप्लाय दिस. सो व्हॉट विल बी दॅट? 8 5 जा 40. सो इट विल बी 400 किलो कॅलरी. So how much amount of the heat is required? That is 400 kilocalorie heat is required to raise the temperature of the water from 20 degree Celsius to 100 degree Celsius. That's it. इतकं सोपं क्वेश्चन आहे. कॅलोरीमेट्रीचा हा क्वेश्चन आहे. तुम्ही सिम्पली सॉल्व्ह करू शकता. आता हा क्वेश्चन आहे 2022चा. तर आपण इथे लिहून घेऊया की हा क्वेश्चन जो आहे मार्च 2022च्या बोर्ड एक्झाममध्ये विचारण्यात आला होता. यू कॅन सी दिस क्वेश्चन इज एक्झॅक्टली सेम ॲज दॅट ऑफ द क्वेश्चन दॅट वॉज आस्क इन द 2019. तर याचं सोल्युशन मी तुम्हाला आधीच दिलेलं आहे. परत सॉल्व्ह करण्यात काही फायदा नाही. याचा फॉर्म्युला परत आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला असतो C/V. सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि V म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. अशा प्रकारे तुम्ही ते सॉल्व्ह करायचं. सेम तुम्हाला आन्सर येणार आहे 2. तर तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली क्वेश्चन हा रिपीट होतो बोर्डाच्या एक्झाममध्ये, म्हणून हा व्हिडिओ आणि हे सोल्युशन्स खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. Now this is the another one numerical question which was asked in the 2022 examination. This was the question which was also asked in the December 2020 exam of the repeaters batch, okay, or improvement exam. So you can see same question is repeated in the 2022 also. तर या क्वेश्चनचं सोल्युशन बघूया. हा पण क्वेश्चन ग्रॅव्हिटेशनवर डिपेंड आहे. अन ऑब्जेक्ट टेक्स 5 seconds. So we have given the timing that is 5 seconds. Okay. Now to reach the ground from a height of 5 meter on a planet. एक ऑब्जेक्ट आहे तो 5 मीटर हाईटवरून खाली पडतोय टुवर्ड्स द प्लॅनेट. त्या प्लॅनेटकडे. आता प्लॅनेट कोणताही असेल, इट इज नॉट नेसेसरी वेदर इट इज अ अर्थ ऑर नॉट, बट इट इज गिवन दॅट द डिस्टन्स of the traveling or falling of that object from a particular height is 5 meter, and we have to calculate the value of acceleration due to gravity on that planet. Here we have given the timing ना. मग या टायमिंगचा पण काहीतरी यूज करावा लागेल. तर सिम्पली अशा वेळेस आपण अगेन फ्री फॉल, कारण ऑब्जेक्ट खाली पडतोय, तो त्या प्लॅनेटकडे जातोय. व्हॉट डज इट मीन? इट इज अ फ्री फॉल मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट. सो अगेन we will recall the equations of the motion. So S is equal to ut plus half at square. S is equal to ut. Now I don't have given the initial velocity, so I will not going to use the second equation. V is equal to u plus at. माझ्याकडे दुसरं इक्वेशन पण नाही आहे, कारण त्यात मी कॅल्क्युलेट मग आता मी इक्वेशन्स ऑफ मोशन चेक करणार. तर इक्वेशन्स ऑफ मोशन काय असतात? V इज इक्वल टू यू प्लस AT. तर हा मी यूज करू शकत नाही कारण माझ्याकडे V नाही आहे. यू मला माहिती आहे. यू काय? इनिशियली यू काय असेल? 0 मीटर पर सेकंद असेल, कारण इनिशियली ॲट द पर्टिक्युलर हाईट दॅट ऑब्जेक्ट विल हॅव्हिंग द 0 वेलॉसिटी, अँड ॲज इट स्टार्ट टू फॉल टुवर्ड्स दॅट प्लॅनेट इट्स वेलॉसिटी विल गेट इन्क्रीजेस. फाईन. सो S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. यस, हा फॉर्म्युला मी यूज करू शकतो. S is equal to ut plus half AT square. How? S is given that is height. Yes. So this will be the displacement. So this is 5. U किती आहे? आपला 0 आहे, तर ही व्हॅल्यू 0 होणार. हाफ. G किती आहे आपल्याकडे? आपल्याला काढायचे आहे हा G. ओके. What is here? A is taken as a G here, acceleration due to gravity, because that is a free fall motion. Now what is the timing? Timing is given 5 seconds. So I will take the square of the timing. Now I have to calculate the G. So मी काय करणार? 5 equal to हा 5चा स्क्वेअर किती होतो? 25 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय G असं आलं. मग Gची व्हॅल्यू काढायची आहे, तर मी काय करणार? हा 2 × 5 10 होणार,
आणि ह्या 25 होणार, म्हणजेच मी कॅल्क्युलेट करणार. आता याला डिवाइड करणार 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आन्सर किती यायला पाहिजे? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो आन्सर येतोय आपला तो आहे 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. This is the another numerical based question which was asked in the March 2022 exam. ओके, हा सोल्युशन मी आधी पण MCQचे सगळे जे PYQ MCQ आहेत केमिस्ट्री आणि फिजिक्सचे सगळे 2019 पासून 23 पर्यंतचे त्या सगळ्यांचे MCQ मध्ये हा पण MCQ इन्व्हॉल्ड आहे, पण परत न्यूमेरिकल म्हणून मी इथे परत तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे. पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ 25 सेंटीमीटर. हां, आता MCQचे न्यूमेरिकल व्हिडिओ MCQचा PYQ व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल किंवा सजेस्टेड व्हिडिओ म्हणून तुम्हाला दाखवलं जाईल खाली. तर पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ आहे इथे किती 25 सेंटीमीटर. पॉवर काढायचे सिम्पली, खूप सोपं आहे. एफ, पण एफ कशात पाहिजे? मीटरमध्ये पाहिजे. आता 2.25 सेंटीमीटर आहे तर याचं मीटरमध्ये किती होणार? 0.25. मग 1/0.25 म्हणजेच किती? 100/25 म्हणजेच किती? 4 P. तर 4 डायऑप्टर. आता बघा, तुमची लेन्स काय? कॉन्व्हेक्स लेन्स आहे, तर तुमचं पॉवर पण कसं यायला पाहिजे? पॉझिटिव्ह. जे आपलं आलंय तर आपला आन्सर काय येणार? E, दॅट इज 4 डायऑप्टर विल बी द पॉवर ऑफ द गिवन लेन्स. दॅट विल बी युअर करेक्ट आन्सर अँड द ऑप्शन. Now we are seeing the numerical which was asked in the 2023 board. So this is the question which was asked in the last year's board exam, March 2023. So this is the one question which is based on the escape velocity. मग escape velocity चं क्वेश्चन कसं सॉल्व करायचं? Now this is the question which is based on the escape velocity. So how to solve this question? Calculate the escape velocity. आपल्याला काय काढायचे? escape velocity calculate करायची आहे. What we have given on the surface of moon. Forget about that particular planet or moon. आपल्याला सगळ्या गोष्टी मून बद्दल दिलेल्या आहेत. मास ऑफ द मून आहे 7.34 into 10⁻22 kg. Yes. Then what we have given? Radius of the moon दिलेला आहे 1.74 into 10⁻6 मीटर. ॲक्सेलरेशन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 6.67 into 10⁻11. जीची व्हॅल्यू रट्टा नाही केली तरी चालेल, ती तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली असेल, मग प्रोव्हाइड केली जाईल जसं इथे क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. ओके, नाउ एस्केप वेलोसिटी इज कॅल्क्युलेटेड ॲज √2gm अपॉन r. √2gm अपॉन r. सो इथे व्हॅल्यूज पुट करूयात आपण. 2 multiplied by 6.67 into 10⁻11 multiplied by mass of moon, that is 7.34 into 10⁻22 divided by r 1.74 into 10⁻6 एवढं. मग आता याचं आपण काय करणार? सिम्पली कॅल्क्युलेशन करणार. तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तर याचं मी रफर मल्टिप्लिकेशन करून ठेवलं आहे जेणेकरून आपला वेळ जाणार नाही. तर याचं जे न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटरची व्हॅल्यू येते 97.9 मल्टिप्लाइड बाय 10⁵ इतकी व्हॅल्यू आली पाहिजे. थोडीफार व्हॅरी होऊ शकते व्हॅल्यू, काही हरकत नाही आहे. 97.9 into 10⁵ इतकी व्हॅल्यू आणि डिनॉमिनेटरमध्ये 1.74 असंच राहणार. मग हे जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं 2372 मीटर पर सेकंद, किंवा यालाच आपण लिहू शकतो 2.73 किलोमीटर पर सेकंद. व्हॉट इज दॅट? किलोमीटर पर सेकंद. सो दॅट विल बी द एस्केप वेलोसिटी ऑन दी मून. तर आन्सर किती येतं आहे आपलं इथे? 2.37 किलोमीटर पर सेकंद विल बी द एस्केप वेलोसिटी ऑन दी मून. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन अपन काय करू शकतो? सॉल्व करू शकतो. ये और एक क्वेश्चन है जो 2023 में पूछा गया था. सो दिस वाज द क्वेश्चन विच वाज आस्क्ड इन द 2023. अगेन यू कैन सी दिस इज द वन सिंपल क्वेश्चन दैट वाज अर्लियर आस्क्ड इन द 2022. व्हाट वी हैव टू कैलकुलेट अगेन? पावर ऑफ अ कॉन्वेक्स लेंस. सो फोकल लेंथ इज गिवन दैट इज 20 सेंटीमीटर. इथे फोकल लेंथ 20 सेंटीमीटर. सो आई कैन सी इट इज अ 0.2 मीटर. दैट इज अ फोकल लेंथ. इट इज अ पॉजिटिव बिकॉज इट इज अ कॉन्वेक्स लेंस. सो पावर विल बी 1/f. So 1/02. It will be written as a 10/2. That is 5 diopter. It will be positive. So what will be the power? 5 diopter. So option number A will be correct and that will be your correct answer for this question. हा क्वेश्चन पण मी MCQ च्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे सॉल्व करून. सो गाईज, अशा प्रकारे आपण हे सगळे जे न्यूमेरिकल क्वेश्चन्स जे होते
2019 पासून 2023 पर्यंतचे हे सगळे न्यूमेरिकल क्वेश्चन्स आपण कव्हर अप केले. त्यामध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, हीट चॅप्टर, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्यानंतर लेन्सेस किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट यावरचे जे काही क्वेश्चन होते, इवन द एस्केप वेलॉसिटी म्हणजे स्पेस मिशन्स यावरचे जितके काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स होते ह्या एका व्हिडिओमध्ये मी कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्हाला तर दुसरीकडे अजून शोधत राहण्याची गरज पडणार नाही. ऑल द PYQ न्यूमेरिकल्स ऑफ द फिजिक्स और वी कॅन से सायन्स 1 ऑफ द क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड आर कवर्ड इन दिस व्हिडिओ. सो आय होप दॅट दिस विल गोइंग टू हेल्प यू. जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतील किंवा हे सोल्युशन्स बघतील तर त्यांना खूप मदत होईल आणि त्यांना एक अप्रोच किंवा एक व्ह्यू मिळेल की आपण क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायला पाहिजे आणि बोर्डात कसं अप्रोच करायला पाहिजे. आय होप दॅट दिस व्हिडिओ विल गोइंग टू हेल्प यू टू मॅक्झिमाइज युअर स्कोर इन द Science 1 paper, and it will be grateful for me if you will going to share this video to the lots of the people and all. आणि तुमचा पेपर कसं गेला हे सुद्धा मला नंतर नक्की सांगा आणि तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे सुरू ठेवा. तोपर्यंत थँक्यू सो मच.